तर आपल्याला काय करायचं आहे, या सुपाऱ्यांनाच ना अभिषेक म्हणजे स्नान घालून घ्यायचं आहे. श्री अनघा लक्ष्मी सहित श्री अनगदत्ताय नमः. 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 तर ह्या सुपाऱ्या स्वच्छ पुसून आपल्याला ह्या तांदळाच्या राशीवर स्थापना करायची आहे. श्री अनघा लक्ष्मी सहित श्री अनगदत्ताय नमः स्थापयामि. सुप्रतिष्ठित मस्तु, सुप्रतिष्ठित मस्तु, सुप्रतिष्ठित मस्तु. आता आपली मुख्य पूजा प्रारंभ. तुळशीपत्राने ओम पुंडरीकाक्षाय नमः. तुळशीपत्राने ते पाणी स्वतःच्या शरीरावर व पूजा साहित्यावर प्रोक्षण करावे. यानंतर आचमन करायचं आहे. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. हात स्वच्छ पुसून घ्यायचा. देवादिकांना वंदन. ओम श्रीमन्महागणाधिपते नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. वास्तुपुरुषदेवताभ्यो नमः. आदित्यादि नवग्रहदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. सद्गुरुभ्यो नमः. आपल्या गुरूंचं स्मरण करून एतत् कर्म प्रधान देवताभ्यो नमः. अभिगमस्तु. तर यानंतर हातामध्ये पळीभर पाणी घेऊन आणि अक्षदा घेऊन पूजेचा संकल्प पुढील प्रमाणे करायचा आहे. तर हे पुस्तक मी इथे ठेवत आहे आणि हा पूजेचा संकल्प आपल्याला करायचा आहे. मम तथा अस्माकं सकुटुंबाना सपरिवाराना द्विपद चतुष्पदी सहिताना क्षेमादि अभिवृद्ध्यर्थं चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध्यर्थ सर्वापनिवृत्ति सर्वाभीष्ट फलप्राप्त्यर्थ हित वैरिनाकृत जारण मारणादि सकल बाधा निरसपूर्वक इत्यादी सकल भय निरसनार्थ अलक्ष्मी निस्सारण पूर्वक अखंड स्थिर लक्ष्मी प्राप्त्यर्थ अखंड दत्त भक्ती लाभार्थ श्री अनघा लक्ष्मी सहित श्री अनगदत्त प्रीत्यर्थ यथाशक्ति दत्त अनघा लक्ष्मी व्रत पूजा करिष्ये. निर्विघ्नार्थ महागणपती पूजन करिष्ये. असा मनोभावे संकल्प करून उजव्या हातावरून पाणी सोडावे. यानंतर श्री महागणपती पूजन करावे. तर आपलं गणपती पूजन मी आधी सुरुवातीलाच करून घेतलेलं आहे. तशा प्रकारे गणपतीचं पूजन आता संकल्पानंतर केलं तरी चालतं, पण सर्वात आधी गणपती बाप्पाचा मान असतो, त्यामुळे मी पूजेच्या आधीच करून घेतलं आहे, संकल्पाच्या आधीच. तर आता आपली पूजेला आपण सुरुवात करणार आहोत. अनिमा लघिमा प्राप्ती प्राकामे महिमा तथा इशित्वम वशित्वमची यच्छ कामा वसैता. तर आता अनघा लक्ष्मी मातेचे दत्त गुरूंची अष्टपुत्रांची पूजा करून घ्यायची आहे. ईशान्य दिशेश अनिमाय नमः. आव्यामी स्थापयामी पूजयामी. मुख्य देवताच्या उजव्या हातास वशित्वाय नमः. आव्यामी स्थापयामी पूजयामी. आणि प्रथम पादाजवळ मुख्य देवताच्या पश्चिम भागास कामाय वसैताय नमः. आव्यामी स्थापयामी पूजयामी. आणि मुख्य देवताच्या प्रथम पादाजवळ महिमाय नमः. आव्यामी स्थापयामी पूजयामी. तर अशी ही अष्टपुत्रांना माझा अष्टगंध लावून झालेला आहे. आता हळदी कुंकू आणि फुलं वाहून यांची पण पंचोपचार पूजा करून घ्यायची. अक्षरांची दाणी अक्षरा पण वाहून घ्यायच्या. अक्षदा समर्पयामी. फुलं असतील तर फुलांच्या पाकळ्या पण आपण ह्या वाहू शकतो. अष्टपुत्रांना अष्टगंध लावून झाला, हळदी कुंकू अक्षता पण लावून झाले. तर आता मुख्य स्थापित देवतांची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे. अष्टगंध लावूनच करून घ्यायची ती पण पूजा. हळदी कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायच्या.
फुलं असल्यास कण्हेरचे पांढरे फुलं जर असले ह्या पूजेला तर खूपच छान. जास्वंद, कण्हेर, पण जे फुलं असते ते आपण पूजेला वाहू शकतो. तर दत्तगुरूंच्या अष्टपुत्रांची नावं तुम्हाला मी आज सांगणार आहे. अनिमाई, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, इशितवाय, वशितवाय आणि कामाय वसेताय महिमाय नमः असे 8 पुत्रांची नावं आहेत. तर या 8 पुत्रांचं पूजन होऊन ही पण आपली पूजा झालेली आहे. माता अनघालक्ष्मी आणि दत्तगुरूंची आपण पूजा करणार आहोत. श्री अनघालक्ष्मी सहित श्री अनघदत्ताय नमः अष्टगंध समर्पयामि. श्री अनघालक्ष्मी सहित अलंकारार्थे अक्षदान समर्पयामि. श्री अनघालक्ष्मी सहित हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्याने समर्पयामि. अनघालक्ष्मी मातेच्या सुपारीवर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि या बांगड्या आणि गळ्यातली ही छोटीशी पोत अनघालक्ष्मी मातेला इथं अर्पण करायचे आहे. नाना द्रव्य समर्पयामि. नाना अलंकार द्रव्य समर्पयामि. श्री अनघालक्ष्मी सहित श्री अनघदत्ताय नमः दीपम दर्शयामि. श्री अनघालक्ष्मी सहित श्री अनघदत्ताय नमः धूपम अग्रपयामि. तर ही पूजा झाल्यानंतर आपल्याला खडी साखरेचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. तर संध्याकाळी मी शिऱ्याचा प्रसाद करणार आहे माझा उपवास सोडायला आणि पूजेला पण मी तोच नैवेद्य म्हणून दाखवून देणार आहे. तर ही खडी साखरेची वाटीमध्ये पण आपल्याला आपलं तुळशीपत्र ठेवून इथे ठेवायचं. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा पनाय स्वाहा व्यानाय स्वाहा गणाय स्वाहा पनाय स्वाहा व्यानाय स्वाहा गणाय स्वाहा सामनाय स्वाहा ब्रह्मण्यमृतत्वाय स्वाहा. नैवेद्यं समर्पयामि. प्रार्थनापूर्वक नमस्काराय समर्पयामि. सुरुवातीला आपल्याला फुलं वाहायची असतात पण आता मी फुलं वाहून घेते. संध्याकाळी पण मी फुलं वाहणार आहे.